नमस्कार शेतकरी बांधवांनो, मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावरती परत आज आपण एका प्लॉटवरती आहे. प्लॉट आहे हरभऱ्यांचा. आपण दादाला पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. आपण मिस्के साहेबांचा प्लॉट बघितला मागच्या व्हिडिओमध्ये. त्यांच्या प्लॉटवर हे आपल्यासोबत होते आणि त्या प्लॉटवरती यांचे सुद्धा आपल्याला अनुभव घ्यायचे होते आणि ते अनुभव घेण्यासाठी आज आपण त्यांच्या स्वतःच्या प्लॉटवरती आहे. दादा नमस्कार. नमस्कार. नाव सांगा तुमचं पूर्ण. संजय उत्तमराव आंबोरे, राहणार गावखेडा, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना. आता मला एक सांगा, आपला हा जो हरभऱ्याचा प्लॉट आहे हा किती आहे? 40 म्हणजे 1 एकर. 1 एकरवर हा आपला हरभरा आहे. आणि व्हरायटी कोणती आहे? डॉलर व्हरायटी आहे. आता याच्यावरती मिशन समृद्धी अंतर्गत तुम्ही जी ट्रीटमेंट घेत आहात त्याची ओळख कोणामुळे झाली, ही कशामुळे? म्हणजे मी पंपाचं काम करतो, हा भाऊ आहे आमचा. अच्छा. त्याच्या वावरात मी 2-3 औषध मारायला गेलो. अच्छा. त्याचे बघितले मी, तिथून म्हणले याला विचारपूस केली. पहिली फवारणी आम्ही साधी मारली, त्यावेळेस रिजेक्ट नव्हते. अच्छा. मग 2-3 मारले, मग ते औषध मारायला मीच जायचो तिथं. अच्छा अच्छा. मग त्याच्यामुळे ते मारता 5 वेळेस फुल म्हणजे रिजेक्ट फुल भेटले त्याला. अच्छा. मग त्याला म्हणलं कुठून आणले, त्याचा ठेपा घेतला, फोन घेतला आणि तिथून मी पण मारली. तुम्ही पण आणले, तुम्ही पण मारले. बघा शेतकरी बांधवांनो, यांचा आणि आमचा कसल्याच प्रकारचा संबंध नव्हता. संबंध होता तो मधुकर दादांशी. यांचा व्हिडिओ तुम्ही पहिल्यापासून बघत आलेला आहे. यांचा हरभऱ्याचा जबरदस्त रिझल्ट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघितला. आता दादा जे आहेत यांच्याही प्लॉटवर जातात, मिस्के साहेबांच्याही प्लॉटवर जातात, अजून ड्युटे साहेबांच्याही प्लॉटवर जातात. या आजूबाजूला सर्वांच्या शेतामध्ये औषधी फवारण्याचं काम यांनी केलंय. आणि जे औषधी फवारले सर या सर्वांनी, ती एकच होती का वेगवेगळी होती? नाही, एकच होती. मग सगळ्यांची औषधी एकच होती. त्यांचे अनुभव कसे राहिले? बेस्ट. मग त्यांचे अनुभव बेस्ट राहिले म्हणून यांनी पण सांगितलं की मी माझ्या प्लॉटवर सुद्धा तुम्ही जे औषधं लागणार आहे तिचीच फवारणी मी काढणार आहे. त्यांनी फवारणी मग सरांकडनं त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर घेतला, देवाजी सरांचा, त्यांची संपर्क केला आणि काही औषधी आणल्या. दादा औषधी कोणत्या कोणत्या आणल्या ते सांगायचे? आणले ते क्वालिटी एच म्हणून, एक क्वालिटी एच आणला आणि लेक्सा म्हणून आणलं होतं, आणि पोषकनाशक म्हणून आपण फॉस्टॅग घेतला होता. बरोबर, अशी 3च औषधी घेतली होती तुम्ही. बरं आता मला एक सांगा, हे बघा दाखवा इकडे शेतकरी बांधवांना, हे बघा यूज केलेलं आहे खाली पूर्णपणे. म्हणजे यूज केल्यानंतरच तुम्हाला दाखव, जे लाईव्ह आहे तेच दाखवण्याचं काम करतोय आपण. असं नाही की फक्त धरा पॅकेट आणि फक्त व्हिडिओ काढा, असं आपण काम करत नाहीये. यांनी ह्या दोन्ही गोष्टी वापरल्या. आता याचे किती फवारण्या झाले? याची म्हणजे 10 दिवसापूर्वी एक मारली आणि कालच एक मारली. कालची रिझल्ट बाकी आहे. म्हणजे काल म्हणजे एकच फवारणी आतापर्यंत झालेली आहे. एका फवारणीमध्ये कसे रिझल्ट वाटतात? फुल रिझल्ट. असं वाटत होतं हरभरा पाणी नियोजन हुकल्यामुळे हरभरा गेला असं वाटत होतं. अच्छा. सर्वांचं रोडवर प्लॉट आहे. अच्छा. ते पाणी जादा झालं, खरोखर झालं होतं त्याला पाणी जादा. रात्री लई टाकल्यामुळे पाणी जादा झालं होते, वाढ झाली, पण फुलं नव्हतं लागत. हे मारल्या 30 रोजी त्यांना काळ्या फेकून दिल्या. म्हणजे यांचं पाणी शिल्लक झालं, प्लॉटला पाणी शिल्लक झाल्यामुळे फक्त वाढीवरती हरभरा गेला होता, फुटव्यांवरती हरभरा गेला होता. आणि आता फुलं लागेल की नाही लागेल अशी शाश्वतीच नव्हती. अशामध्ये ज्यांनी फवारणी केल्यानंतर कितव्या दिवशी सर? तिसऱ्या ते चौथ्या दिवशीपासूनच त्यांना फुलकळ्या दिसायला लागलेल्या आहेत. कशा दिसायला लागल्यात आपण आता लाईव्ह बघू शकतो. बरं एवढंच नाही तर एका हरभऱ्याला फुटव्यांची संख्या आज बघू शकतो. आता तुमच्याच हातात दाखवता. देवाजी सर पुढे या. हे बघा, या ना सर पुढे. हे बघा, हे एक हरभरा, हे एकच घाटा आहे, याला हे फुटवे बघा आपण. हे बघा, त्याच्याबरोबर हे बघा शेजारीच एकच हरभरा, याला आलेले फुटवे बघा. पतला झाला होता, एकदम पतला होता. पण आता सर पतला वाटतोय का? नाही नाही, म्हणजे पाणी दिलं होतं. फुटव्यांची संख्या खूप जास्त झाली आहे, फुलांची संख्या पण आता सध्या वाढलेली आहे. आणि मित्रांनो, कालच यांची ही फवारणी रिपीट झाली आहे. कालच मारली, बरोबर ना? म्हणजे 10 दिवसानंतर परत एक फवारणी घेतली, त्यात ही रिपीट झाली आणि अजून त्याची रिझल्ट यायची यांना बाकीच आहे. म्हणजे हा जो पूर्ण प्लॉट आहे, जसा आपण मागचा अनुभव बघितला मिस्के सरांचा, तशाच पद्धतीने यांचा प्लॉट पूर्णपणे गजबजून जाणार आहे फुलांनी. आतापर्यंत जेवढे काय अनुभव आपण बघितले त्यानुसार सांगतोय. तर ह्या सगळ्या काही गोष्टी पाहता तुमचा विश्वास होता का सर या जैविक? नव्हता पहिला, पण मग आता वाटतंय की नाही 100% रिझल्ट भेटला. बरं सर, खर्चांमध्ये सांगा एकदा. खर्चामध्ये पहिली जी फवारणी घेतली होती ती 1080 रुपयाची घेतली होती, आणि हे 1200 रुपयाचं जे औषध असून या 2 फवारण्या झाल्या आपल्या. बघा, म्हणजे पहिली जी सिंगल फवारणी घेतली होती ती बी तुमच्या 1000च्या वरच गेली. आणि ही 1200 रुपयामध्ये तुमच्या 2 फवारण्या झाल्यात, म्हणजे 600 रुपये एका फवारणीचे झाले. सर खर्च वाढला का कमी झाला? कमी झाला. काही शेतकरी म्हणतात सर की खर्च जास्त आहे या प्रोडक्टचा, काय वाटते तुम्हाला? बरं, जी काही क्वालिटी आहे या प्रोडक्टची तुम्ही तर लाईव्ह डोळ्यांनी बघितले रिझल्ट, आता यांचीही बघितले. बरं तुमचं सर मधुकर सर, मला सांगा गावामध्ये आज जवळपास किती शेतकऱ्यांनी वापरला असेल? 10 ते 15 शेतकरी, बरोबर आहे. आता डबल वाढ झाली. बरं तुम्ही आता मला सांगत होते अजून त्यांचे काही अनुभव आहेत, काहीच जळत होतं, काहीच खराब होतं, ते काय होते तुम्ही आम्हाला सांगू शकता? कारण तुम्ही प्रत्येकाच्या शेतावर गेलेले, कसे अनुभव राहिले शेतकरी थोडंसं सांगा. आपल्या सोबतचा प्लॉट होता, सोबतच 2-3 दिवसाचा फरक होता. त्यानं उगण शक्तीपासून त्यानं पहिले एकदम हे मारलं, भारी हे मारलं त्यानं 2 फवारण्यात. बुरशीनाशक त्याचा अजिबात जळणं थांबलंच नाही ते. अच्छा. ज्यावेळेस त्यानं आम्हाला कॉन्टॅक्ट करून, काही मधू शेटला कॉन्टॅक्ट करून त्याने जे औषध आणलं
तर त्याला लगेच जळणं, जेव्हापासून मारलं तेव्हापासून जळलंच नाही त्याच्या म्हणजे मर झालीच नाही परत नाही, मर त्याच्यानंतर. झालीच नाही. आम्ही जळ म्हणतो आमच्या हो ना, भाषेत. त्याला मर झालीच नाही, ती नाही, ते जळ जळणं झालीच म्हणतात ते नाही. झालंच नाही. त्याच्या पण त्यांनी 2 फवारणी घेतल्या, त्याच्या अगोदर ज्या घेतलं त्याने अजिबात थांबलं नाही. थांबलंच नाही. नंतर ती या औषधी चौथ्या दिवशी फवारणी घेतल्या साध्या बुरशीनाशकच्या, तरी थांबले नाही. नाही, आणि ही एक फवारणी काढली त्याच्यामध्ये हा, पूर्णपणे पूर्ण stop झालं. ताबडतोब दुसरी तिसरी बसूनच म्हणजे आपण त्यांचे सुद्धा अनुभव घेणार आहोत. पण बघा शेतकरी बांधवांना आम्ही हे याच्यासाठी सांगू शकतो, कारण दादा स्वतः प्रत्येकाच्या क्षेत्रावर मारायला गेलेले आहेत आणि प्रत्येकाचे क्षेत्र त्यांनी बघितले, प्रत्येकाचा हरभरा त्यांनी बघितलेला आहे. कोणी म्हणत असेल समजा कोणी प्रत्येक शेतावर का जाते, यांचा भाड्याचा पंप आहे, भाड्याचे पंप असल्यामुळे भाडे प्रत्येकाच्या समज व्हायला नको ना की बस हा एक गैरसमज व्हायला नको की हे प्रत्येक शेतावर काय जातात, तर यांचा भाड्याचा पंप आहे आणि यांच्या माध्यमातून शेतकरी यांच्याकडनं औषधी फवारून घेत असतात. म्हणून हे प्रत्येकाच्या हरभरा मी म्हणतो खूप सारे शेतकऱ्यांच्या प्लॉटवर गेले असेल, ज्यांनी वापरला असेल त्यांच्या पण, ज्यांनी वापरलं नाही त्यांच्या पण. सर, ज्यांनी वापरलं नाही त्यांचा अनुभव, ज्यांनी वापरलं यांचा अनुभव थोडासा सांगाल बरं. अनुभव तुम्ही आता मागला व्हिडिओ मध्ये बघितलं 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 लाईव्ह नव्हती, एक फुटाच्या हा, अंतरावर, हा. एकच पण फूट प्रत्येकाचे अंतर आहे. अनुभव तुम्ही बघितले असेल. तशी सेम तशीच आहे बरं, सर्वांची. जे शेतकऱ्यांनी रासायनिक वापरले किंवा हा. जे काही औषधी घेतले असेल त्याचा खर्च जास्त वाढला, खर्च वाढलाच ना त्याची बिल पाहायचं तुम्ही. बरोबर आहे. बरं, आपण स्वतः मार्केटिंग करतोय का आपले प्लॉट बोलताय? नाही, प्लॉट बोलणार आहे ना आपले. तुमच्या plot आहेत प्लॉटवर आता ना. किती लोक आलेत? बाबा आपल्या रोडवर वावर इथं तानाईनं चालू असते तर 25 जणांचं म्हणलं, मला नंबरच घेतला माझ्या म्हणजे तुम्ही स्वतः तुम्हाला विचारतात आहे हा. का तुम्ही स्वतः मार्केटिंग केली नाही 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 की नाही बा चला मला काही 2 पैसे भेटून मी नाही, मार्केटिंग आम्हाला करून काहीच देतो नाही. त्या लोकांना? मार्केटिंग असं काही वगैरे आहे काहीच का? नाही. बघा शेतकरी बांधवांनो, नंबर मागतात. मार्केटिंग करणे हा आमचा उद्देश नाहीच आहे, पण आम्ही जे काही अनुभव शेतकऱ्यांना दिले ते अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवणे म्हणून व्हिडिओ बनवतोय. या अगोदर तर मी कोणत्याच प्रोडक्टचे फोटो तुम्हाला दाखवत नव्हतो, कारण की ज्यावेळेस फोटो दाखवतो त्यावेळेस असं होईल की हा आता मार्केटिंग करायला लागलेला आहे. म्हणून मी याच्या अगोदर कधीच नाही, तुम्ही माझे याच्या अगोदरचे जर व्हिडिओ बघितले असेल तर मी कधीच प्रोडक्ट दाखवलेले नाहीत. पण काही म्हणजे तुम्ही आतल्या काठीचा दिसतोय हा चांगलाच, की काय सांगतो काही सांगतच नाही, काय वापरतो काही सांगतच नाही, शेतकऱ्याला बावळं समजलं का, असे भरपूर शेतकरी कमेंट करत होते. तर मग आता जे अनुभव आहे ते लाईव्ह डोळ्यासमोर आहे, हे आम्ही दिलंय, हेच अनुभव आहे. सर, बेस्ट अनुभव आहे मग, बेस्ट 100% कमी खर्चात. कमी करतात. बरं, समाधानी आहात तुम्ही एक याच्यासाठी? नंबर. बघा शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांचं समाधान तुम्ही त्यांच्याकडनं ऐकून घेऊ शकता. कमी खर्चात कशा पद्धतीने यांचे फायदे या औषधांमुळे झालेले आहेत हे पण आपण बघितलंय. बरं, एकच प्लॉट नाही, यांच्या गावामध्ये सुरुवातीला दादांनी रिझल्ट घेतले, त्याच्यानंतर 10 ते 15 शेतकरी. आणि आपण नेहमी सांगत असतो, जोपर्यंत तुम्हाला रिझल्ट येत नाही तोपर्यंत यांना सांगू नका, नाही. जोपर्यंत यांना रिझल्ट येत नाही तोपर्यंत त्यांना सांगू नका, आणि सांगूच नका. आपण सांगितलंच नाही, सांगूच नका. पाहिलं त्यावेळेस लोकांनी काय- पुढे होऊन विचारलं तर सांगा, बरोबर ना हो, सर? हो, हो. तुम्ही स्वतःहून सांगितलं नाही कोणाला. नाही, नाही. जे स्वतः प्लॉटवर आले त्यांनी बघितलं, त्यांनीच विचारलं आणि तेव्हा यांनी सांगितलं. हा. नाही तर फेक मार्केटिंग म्हणून आपल्याला करायचं नाहीये, शेतकऱ्यांना जे आहे तेच दाखवायचंय. तर समाधानी आहात तुम्ही? तुम्ही आम्हाला वेळ दिलाय दोघांनी पण, आणि सगळ्या काही गोष्टी समजून घेतल्या. मिशन समृद्धीमध्ये तुम्ही आलात, तुमचा फायदा हा तुम्हाला नक्कीच दिसतोय. इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकाल आता सध्या, की मिशन समृद्धी खरंच जगा वेगळं आहे की जसं चालू आहे तसं चालू, निसर्ग विक्रीचं माध्यम आहे? नाही, विक्रीचं माध्यम नाही, खरोखर शेतकऱ्याच्या फायद्यासाठी फायद्यासाठी. मिशन जे चालू आहे शेतकऱ्याच्या फायद्यासाठी. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठीच आहे. हा. बरं, तुमचा पैशाची फायदा बचत असून त्याच्यानंतर उत्पन्न बी चांगली उत्पन्न क्षमता भेटू शकते. बरोबर ही आहे. खात्री मला ही येऊन तुम्हाला गेली. पण आलेली आहे हा. आणि तुम्हाला सुद्धा त्याची खात्री आलेली आहे सर आता. हो, 100. बघा शेतकरी बांधवांनो, हे मिशन शेतकऱ्यांसाठी चालवलेलं आहे. दादांचा फायदा झाल्यानंतर यांना सांगितलं, आज जवळपास 15-20 म्हणजे जवळपास 15 प्लॉट तरी मिनिमम एकाच गावात झालेले आहे, तेही विदाऊट मार्केटिंग करता. हा, तर असे कोणी अनुभव सांगितलं पण नाही. कोणीच कोणाला सांगितलेलं नाहीये. लोक स्वतःहून जेव्हा आले तेव्हा विचारलं, तेव्हा सांगितलं ते औषध पडेल आहे, ते वापरलंय. आता कुठून घेतलं? देवाजी सरांकडून घेतलं, तर त्यांचा संबंध त्यांच्यासोबत आला, त्यांनी त्यांना औषधी दिल्या. एकदा देवाजी सरांसोबत बोलूयात आपण. नमस्कार देवाजी सर. नमस्कार. नमस्कार. परत एकदा नाव सांगा तुमचं. देवाजी दामोदर चौधरी, राहणार मावरा, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना. यांच्याकडनं म्हणजे तुम्ही जी फवारणी घेतली तुमच्याकडनं ती यांनी घेतली होती? हो. बरं, यांनी आता जे काही फवारण्या घेतल्या, आता तुम्ही यांच्या गावामध्ये प्रत्येकाला रिझल्ट दिलेले आहेत, प्रत्येकाला तुम्ही औषधी दिलेली आहेत, हरभरा पिकासाठी विशेष म्हणजे, तर प्रत्येकाचं सॅटिस्फॅक्शन आहे? बरं, यांनी जे औषधी सांगितलं त्याच दिल्या का अजून काही वेगळ्या? त्याच दिला. बरं सर, याच्यासोबत काही रासायनिक वापरलं तुम्ही? नाही, जैविक आपलं कीटकनाशक मारलं होतं साधं आपलं इमॅमॅक्टिन ना, म्हणजे याच्यासोबत आपण रासायनिक सुद्धा घेऊ शकतो, त्याच्यामध्ये आपण तुम्हाला अडवलेलं नाही आहे. पण घेतलं होतं 10-15 ग्रॅम. अच्छा अच्छा, तर त्याचं सॅटिस्फॅक्शन आहे तुम्हाला? म्हणजे औषधी जे वापरल्या नाही, काहीच नाही. त्याच्यामुळे काही नुकसान झालेलं नाही, तुमचा उलट फायदा झाला जे आहे ते. बघा शेतकरी बांधवांनो, याच्यासोबत यांनी लेक्सा प्लस क्वालिटी प्लस पॉस्टॅक, आता काही शेतकरी आलेले आहेत आपल्याकडे, आपण त्यांचं पण थोडंसं जाणून घेऊयात. दादा नमस्कार. आता तुमचा माझा संबंध नाही आहे, मी तुम्हाला बघितलं आणि तुम्ही मला बघितलेलं नाही, पण आज तुम्ही प्लॉटवर आलेला आहात, तर काय वाटतंय प्लॉटमध्ये सध्या? बरं, हाईट चांगली आहे, फुटव्यांची संख्या चांगली आहे, बरं फुलांची संख्या भरपूर दिसते. तर अशा पद्धतीने आता तुमच्या भागामध्ये भरपूर प्लॉट असतील,
तर त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक वाटतोय तुम्हाला सध्या? फरक आहे. बघा शेतकरी बांधवांनो, माझा आणि यांचा संबंध नाही येते, हे आता मागून चालत आले म्हणून आपण त्यांना विचारतोय, कारण ते सुद्धा हरभरा पाहत इथपर्यंत आलेले आहेत. सर, इतर हरभऱ्यांमध्ये आणि या हरभऱ्यामध्ये जो काही फरक दिसतो, फुटव्यांमध्ये असेल, याच्यामध्ये असेल, तर आतापर्यंत मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला माहीत नाही तर काय चालू आहे. तर या ठिकाणी यांनी हे जैविक प्रोडक्ट वापरले. तर बरेचसे लोकांचा जैविक प्रोडक्टवरती भरोसा नसतो आणि तेच दाखवण्याचं काम आपण या मिशन समिती अंतर्गत करतोय. तर तुम्हाला सॅटिस्फॅक्शन वाटतं हा प्लॉट पाहून, की अशाच पद्धतीने जर कधी प्लॉट आला हा शेवटपर्यंत तर खूप चांगलं उत्पन्न निघू शकतं? बरं, एवढी धुई आता आपल्या 2-4 दिवसापासून, तरी सुद्धा कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम पिकाला नाही आहे आणि फुलगळ ही अजिबात होत नाही आहे. हे प्रॉब्लेम खूप मोठे आपल्या भागामध्ये सध्या. सर, फुलगळ वगैरे होताना दिसते आपल्याला? बघा, ह्या सगळ्या काही गोष्टी मित्रांनो डोळ्यासमोर आहे. कसा वाटतोय दादांचा अनुभव प्लीज मला कमेंट करून सांगा. आणि हे प्लॉट आपण बघूच राहिलो या ठिकाणी, कशा पद्धतीने प्लॉटला फुलं लागलेले आहेत, फुटव्यांची संख्या कशी आहे, या सगळ्या काही गोष्टी आपण या ठिकाणी लाईव्ह बघू शकतो बरं का. हे बघा, हा हरभरा बघा, यांना लागलेली फुलांची संख्या बघा. तरी सुरुवात आहे, फक्त एकच फवारणी झाली आहे, दुसरी फवारणी त्यांना घ्यायची आहे. कशा पद्धतीने आहे हा अनुभव प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. प्लॉट आवडला असेल लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत, जे हरभरा लागवड करतात अशा शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ आवर्जून पाठवा मित्रांनो, जेणेकरून त्यांचा सुद्धा फायदा होईल, तोही कमी खर्चामध्ये.